गवणे, माजी उपसरपंच भुकुम, श्रीयुत अंकुश भाऊ खाटपे, माजी उपसरपंच भुकुम यांच्या वतीनं मला प्राप्त झालेला आहे. प्रत्येक दिवशी प्लेअर ऑफ द डेचा जो बकरा आहे तो मला पुरस्कृत केलेला आहे. श्रीयुत अतुलजी माजिरे, युवा उद्योजक, श्रीयुत गणेशजी माजिरे, प्रसिद्ध गाडा मालक, श्रीयुत नितीन जगवणे, युवा उद्योजक, श्रीयुत अजयजी पवार, युवा उद्योजक, श्रीयुत सुहासजी पानसरे, युवा उद्योजक, श्रीयुत स्वप्नीलजी तापकीर, प्रसिद्ध गाडा मालक, तसेच श्रीयुत साहिल जगवणे, युवा उद्योजक यांच्या वतीने पुरस्कृत झालेला आहे. तर सर्व पुरस्कर्त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि आजच्या तिसऱ्या दिवसाच्या वेळापत्रकाची सुरुवात करतोय. आपण क्रिक लाईफ स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर आपण थेट प्रक्षेपित करतोय ही स्पर्धा. तर सर्व क्रीडा रसिकांचं जे या सकाळच्या सत्रामध्ये आम्हाला जॉईन झालेले आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तर दोन बॅटर्स तुम्हाला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला असेल आतिश कुंभार आणि एका बाजूला असेल रॉकी राजावत. आणि आता मारुंजी संघाकडून गोलंदाज असणार आहेत दत्ता. पंचांच्या डावेकडून उजवीकडून ते तयारीत आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या फेरीमध्ये आपण एक चांगला क्रिकेटचा लढा पाहिला. शेवटच्या षटकामध्ये तो लढा आपण पाहिला आणि कालच्या दिवसाचा विजेता राहिलेला आहे तो म्हणजेच म्हाळुंगे हा संघ. पहिल्या दिवशी आपण पाहिला तो म्हणजेच कासारसाई आणि म्हाळुंगे हे दोन संघ टॉप 6 मध्ये पोहोचलेले आहेत, म्हणजे बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. तर आजच्या दिवसात सुद्धा 6 पैकी एक संघ बक्षीसपात्र फेरीत पोहोचणार आहे आणि तो संघ कुठला त्यासाठी पूर्ण दिवसभर तुम्हाला वाट पाहावी लागेल. आणि आता तो क्रिकेटचा प्रवास आतापासून सुरू होतोय. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी दत्ता तयार. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. स्ट्रायकिंग एंडला राईट हँडेड बॅटर आतिश कुंभार. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला. फ्लाय स्लीप, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सेट झालेलं आहे. पहिल्या षटकात सर्कलच्या आतमध्ये ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. पाय चालले नाही आहेत, पाय चालवायला हवे. बॅटस्विंग तर पाहिलं होतं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बॅटस्विंग आहे. बॅकफुटला बॅलन्स करून हा पंच करायचा होता, पण पायांची हालचाल अनुरूप नव्हती स्ट्रोकसाठी ना, त्यामुळे माइंडसेट थोडासा पॉझिटिव्ह अजून बनवावा लागेल फलंदाजाला. कारण पहिला बॉल फेस करत असताना ती पॉझिटिव्हिटी तुमच्या खेळण्याच्या शैलीमध्ये दिसली पाहिजे, तरच यानंतर तुम्ही ती प्रगती करू शकता. आणि पाहूया यानंतर तसाच अप्रोच राहतो घ्या फलंदाज आतिशचा. पहिला बॉल डॉट दत्ताचा. पुन्हा एकदा बघा पाय चालत नाही आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ खूप चांगला मेंटेन केलेला आहे आणि क्युरिओसिटी असते कुठल्या फलंदाजाला की नक्की आपण फटका खेळण्यासाठी किती बॉडी ॲडजस्ट करायला हवी. बॉडी मेकॅनिझम तुम्हाला व्यवस्थित जुळवावं लागतं. या ठिकाणी तसं काही जुळवलं गेलं नाही आणि त्यामुळे बॅक टू बॅक 2 डॉट दत्ताच्या वतीनं पाहायला मिळाले आणि एक चांगली सुरुवात आपण पाहतोय मारुंजी संघाची. श्री काल भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघाकडून चांगली सुरुवात. दत्ता वाईट जॉकर, अपील कॉट बिहाइंडची, पण गोलंदाजालाच रस नाही आहे आणि अंपायरला सुद्धा त्या अपीलमध्ये रस नाही. फक्त बिहाइंड द विकेटची अपील झाली प्रेशर बिल्डअप करण्यासाठी. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. या मैदानावर गोलंदाज सुद्धा आपली वचक दाखवू शकतात. काल देखील आपण तसंच चित्र पाहिलं होतं आणि त्यामुळे तसंच चित्र आज पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळते. पहिले 3 बॉल दत्ताची डॉट आलेले आहेत. एक पॉझिटिव्ह स्टार्ट बॉलरकडून मारुंजी संघाला मिळते. कॅप्टनला हीच अपेक्षा असते नाणेफेक जिंकून जेव्हा आपण क्षेत्ररक्षण निवडतो. यावेळेस चांगली कव्हर ड्राईव्ह आहे. वाईट हाफ वॉली, बॉल जाईल डीप कव्हर सीमारेषा पार आणि सडेतोड प्रतिउत्तर मिळते फलंदाजाचं. येतोय चौथ्या चेंडूवर चौकार. दत्ता कॅप्टन आहेत मारुंजी संघाचे आणि कॅप्टनने चांगली सुरुवात खरं तर मिळवून दिलेली आहे आपल्या संघाला. पण चौथ्या बॉलवर तो चौकार आतिशच्या बॅटमधून आपण पाहतोय जो आवश्यक होता प्रेशर रिलीज करण्यासाठी. यानंतर स्विच हिट, पण क्षेत्ररक्षक आहेत कवू पॉईंटला. इन सर्कलच्या आतमध्ये बॉल रवलं जाईल, धाव घेण्याचा प्रयत्न होणारच नाही आहे. लगेचच स्वतःला त्याने स्विच केलं कारण या अगोदरच्या चेंडूवर तो कॉन्फिडन्स पाहायला मिळाला होता. त्यांच्या स्ट्रोकवर 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 4. शेवटचा 1 बॉल बाकी असेल. 5 षटकांचा फॉर्मॅट आहे लक्षात घ्या. त्यामुळे 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला व्यवस्थित पर्याय निवडावे लागतात. पहिल्या षटकातला हा शेवटचा बॉल असेल दत्ताचा. फुल लेन्थचा बॉल ओव्हर द वॉलर हेड. क्षेत्ररक्षक मिडॉनचा मागे सरकलाय, बॉल अडवेल तोपर्यंत एक सिंगल आरामात पूर्ण जाते. हेलो चिक, हेलो माइक चिक चिक, हेलो चिक थोड़ा आवाज द्या चिक चिक. हेलो हेलो चिक, हेलो चिक.
पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 5 धावा. बिनबाद 5 धावा ही देखील एक महत्त्वाची बाब बनते फलंदाजांसाठी, कारण सकाळच्या सत्रामध्ये खेळत असताना थोडासा ॲडजस्ट करण्यासाठी वेळ जातो. पण एक चौकार अतिशय वतीनं पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्ट्राईक त्याच्याकडेच असणार आहे. दोन्ही एंडने खेळण्याची मुभा प्रत्येक संघाला मिळते, जी एक अभ्यासपूर्ण गोष्ट आहे आयोजकांची. आयोजकांना देखील संघाला तो अनुभव द्यायचा आहे, जो अनुभव मोठमोठ्या स्पर्धांमध्ये व्यावसायिक क्रिकेटपटूंना मिळतो आणि तोच अनुभव आता मुळशी क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतोय संघांना मिळताना. त्यासाठी आयोजकांचं विशेष कौतुक करायला हवं. स्वयंभू श्री रामेश्वर करंड भुकुमचे सर्व आयोजन कमिटी जे तत्परतेने कार्य करत आहेत मुळशी क्रिकेटला अजून जास्त विकसित करण्यासाठी, जास्तीत जास्त संधी संघांना मिळायला हवी आणि एक चांगलं क्रिकेटचं मैदान संघांना मिळायला हवं. त्याचमुळे एक चांगला प्रामाणिक प्रयत्न आयोजकांचा राहिलेला आहे. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत संकेत कळंबे. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तीच आतिश कुमार. ऑन साइडला बॅट स्विंग तर प्रॉपर आहे, गॅप तर मोठा आहे. बॉल मिड विकेटला लँड होतोय आणि बॉल जातोय थेट सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. दुसऱ्या षटकाची सुरुवात दमदार, येतोय चौकार. सिंगल मिळाली. स्ट्राईक पुन्हा एकदा आतिशकडे गेले आणि आतिशने या पहिल्याच चेंडूवर दुसऱ्या षटकाच्या चौकार खेचलेला आहे आडव्या बॅटने खेळताना. हे सुद्धा पॉवर प्लेचे षटक आहे आणि त्याचमुळे पहिल्या षटकामध्ये 5 मिनिटांचा अवधी जेव्हा त्यांनी मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केला, त्यांना कळलंय की आपण आता कुठल्या झोनमध्ये सक्रिय व्हायला हवं. राईट हँडेड बॅटर्ससाठी एक चांगली मुभा. त्या एंडनं सरळ बॅटचा वापर केला. क्षेत्ररक्षक मिडॉपचा बॉल खाली येतोय, जजमेंट घेतोय, झेल टिपतोय, फलंदाज बाद. चोख प्रत्युत्तर मिळते. संकेतचा धक्का बसतोय पहिला, तो म्हणजे स्टीम बावधनला. जे कारण आपण जितकं जास्त क्रिकेट खेळतो, शरीराला आराम थोडासा कमी मिळतो आणि अशा वेळेला सकस आहार घेणं, त्यानंतर कसरत करणं, व्यायाम करणं, मसलला थोडासा आराम देणं हे गरजेचं होऊन बसलेलं आहे. पण जसं आपण मुळशीमध्ये आलोय आणि जसा योगेश भाऊंनी काल उल्लेख केला की रविवारी स्पर्धा एक संपते आणि सोमवारी दुसरी स्पर्धा सुरू होते, त्याचमुळे ती ॲडजस्टमेंट करताना खेळाडू देखील तयारीत नसतो. प्रत्येकाला क्रिकेट खेळायचं आहे गावासाठी आणि असा कुठलाच खेळाडू नसेल कदाचित की त्याला सांगितलं की आज स्पर्धा आहे, तुला यायला जमेल का. प्रत्येकाकडून होकारच मिळतो. काल ते बघितलं मी, म्हणजे कित्येक जण नोकरी व्यवसाय करतायत आणि बॉसला काहीतरी कारण सांगतायत मला स्पर्धा खेळायची आपल्या गावासाठी आणि म्हणूनच ती गावची प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रत्येक जण तयारीत आहे. खूप चांगल्या पद्धतीने बॉलच्या पाऊंचा अंदाज घेताना, कंट्रोल चांगला राखताना, ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळताना बॉलला थेट उडवलंय. हवेच्या झोतावर स्वार होऊन स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील 6 षटकार. कुंभार तुम्हाला पाहायला मिळत आहे, जे बावधन संघाकडून आता पहिलाच बॉल फेस करताना पाहायला मिळाला, ज्यांच्या वतीनं षटकार देखील पाहायला मिळाला. आशिष शुक्ला आहेत का? येस, आशिष शुक्ला आहेत. प्रिंटिंग मिस्टेक आणि त्यांची देहबोली जवळपास समसमान वाटते. तर आशिष शुक्ला आहेत स्ट्रायकिंग एंडला. षटकार त्यांच्या वतीनं पाहायला मिळाला. बॅटची इनसाइड एज रुबी कट. बॉल विकेट किपरच्या दिशेनं धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही.
बॉलला टर्न देणं आवश्यक होऊन बसलेलं आहे. आधुनिक क्रिकेटचा जर विचार केला तर तुमच्याकडे लेग कटर, तुमच्याकडे ऑफ कटर तुमच्याकडे असायला हवा, तुमच्याकडे पेस कंट्रोल असायला हवा, तुमच्याकडे नकल बॉलसुद्धा असायला हवा, तरच तुमचा निभाव या आधुनिक क्रिकेटमध्ये लागणार आहे. यावेळेस ऑन द राईज खेळले क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला बॉलचा करतायत पाठलाग 2. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक जीवाच्या आकाराने पळत आहेत. चेस त्यांचा कंप्लीट होईल का पाहूया. चेस त्यांचा कंप्लीट झालेला आहे का तर नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातो. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. 4 चौकार. आशिष शुक्लावत यांच्या वतीनं एक चांगला खेळ, चांगल्या स्ट्राईक रेटने 3 चेंडू त्यांनी घेतले आणि 3 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान त्यांच्या वतीनं मिळालेलं आहे बावधन संघाला आणि त्यांच्याच मदतीनं धावसंख्या एक गरुड झेप घेताना पाहायला मिळते आणि आकडा गाठते तो म्हणजेच 19 धावा, 1 गडी बाद. आतापर्यंत 5 चेंडू संपलेले आहेत या दुसऱ्या षटकातले आणि अचानकपणे आता शुक्लावतच्या वतीनं जेव्हा मोठ्या फटक्यांची निवड केली जाते, क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल केला जातोय मारुंजी संघाकडून. पाहूया तो बदल यशाचा हिस्सा बनतोय का. शेवटचा बॉल असेल या पॉवर प्लेच्या षटकातला. 1 गडी बाद 19. पुन्हा एकदा खेचायचा होता प्रयत्न ऑन साईडला, काऊ कॉर्नरला, बॅटची आउटसाइड एज, बॉल शॉट थर्डमॅनला, एक सिंगल होते कंप्लीट. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे बावधन्सची 20 धावा, 1 गडी बाद, 20 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. चांगला खेळ न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन या संघाचा पाहायला मिळतो. जरी पहिला फलंदाज झटपट बाद झाला थोडा स्ट्रगल करताना, पण त्यानंतर शुक्लावत आले आणि शुक्लावतच्या वतीनं खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 4 चेंडू त्यांनी घेतले. 4 चेंडूमध्ये एक चांगला अप्रोच त्यांचा राहिलेला आहे. पण रॉकी राजावत यांच्याकडे अजूनही खेळण्याची संधी आली नाही आणि आता सुद्धा येणार नाहीये. म्हणजे हा देखील एक विक्रम आपण म्हणू शकतो. 2 षटकांपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये आहात, पण फक्त तुम्ही बघ्याची भूमिका घेतायत. नॉन स्ट्रायकिंग एंडला 12 चेंडू तुम्ही पाहिलेले आहेत, पण त्यावर खेळण्याची त्यांची संधी अजूनही पूर्ण झाली नाहीये. आशिष शुक्लावत स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली 20. आता पाहूया या ठिकाणी नवीन गोलंदाज कुठला वापरला जाणार आहे. तर बाळू लांडे यांना वापरण्यात आलेला आहे तिसऱ्या, म्हणजे पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी. नाही, फ्रेश बॉलर आहेत बाळू लांडे तुम्हाला पाहायला मिळते. दत्ता अगोदर आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आता बाळू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 3 वेगवेगळे गोलंदाज वापरले जात आहेत. पर्याय खूप आहेत खरं तर मारुंजी संघाकडे आणि त्याच पर्यायांचा वापर करण्याचा प्रयत्न कॅप्टनचा. ब्लाइंड स्ट्रोक टोटली फक्त बॅट स्विंग होती. बॉलचा पाथ, बॉलचा टप्पा, बॉलचा बाउन्स या सर्व गोष्टींना कुठेतरी लक्षात घेतलं नाही, दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे फक्त मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नच दिसून आला, जो प्रयत्नच राहिला. पहिला बॉल डॉट आलेला आहे बाळूच्या वतीनं. धावसंख्या 20 गडी बाद 1. 11 धावांवर आशिष शुक्लावत खेळतायत. रिव्हर्स हिट खेळलेत. गॅप मोठा आहे, बॉल नाही थांबणार. जेव्हा आशिष शुक्लावतला मिळते छोटीशी जागा, तेव्हा त्यांच्या फटक्यांना नसते मर्यादा. बॉल जातोय थर्ड मॅन क्लिअर करताना. चौकार. धावसंख्या झालेली आहे 24 धावा, 1 गडी बाद. चौकार आणि षटकारांचा जो आलेख आहे तो थोडासा वाढत चाललेला आहे. वारंवारता वाढते चौकार षटकारांची. डॉट बॉलला कुठेतरी निग्लेक्ट करण्यासाठी हे फटके आवश्यक आहेत. चला, गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे आणि भालगुडी क्रिकेट क्लब आपण तयारीत राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. नेरे आणि भालगुडी, चला रेडीला टॉससाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स. जसा मी उल्लेख केला की तुमच्याकडे गती परिवर्तन जे खूप आवश्यक असतं. दाखवायचं काय, द्यायचं काय, आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. जणू काय गोलंदाजाला वाटलं होतं की पुन्हा एकदा रिव्हर्स हिटचाच अटेम्प्ट होणार आहे. गती कमी केली आणि त्यानंतर बॉडी ॲडजस्ट केली होती जरूर फलंदाजाने, पण बॉलच्या गतीशी मॅच करू शकला नाही. येतोय हा डॉट. धावसंख्या 24. फुल टॉस बॉल चिप केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफचे. थोडा त्यांचा रीच कमी पडला, पण बॅकअप होतं लॉंग ऑफला. एक सिंगल मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 25 या आकड्यावर. आणि जवळपास 16 चेंडू नंतर रॉकी राजावत यांच्याकडे स्ट्राईक आलेले आहे आणि आनंदी असतील ते रॉकी की शेवटी माझ्याकडे स्ट्राईक आलीच. आणि पाहूया आता ती स्ट्राईक आले तर ए स्ट्राईक त्यांच्या वतीनं केली जाईल का बावधन संघासाठी. कारण आतापर्यंत जितका स्कोर अपेक्षित होता कॅप्टनला तितकी अपेक्षा तर पूर्ण झाली नसावी कदाचित. 5वा बॉल या षटकातला. अराउंड विकेट. बाळू
ऑन साईडला स्लॉगिट करायचा प्रयत्न होता, पण त्या ठिकाणी बघा निराशा पाहायला मिळते. संपर्क जरूर झाला होता, पण बॉल स्टंपवर आदळला आणि पहिल्याच बरोबर फलंदाज बाद झाला. गोल्डन डक विकेट डाऊन. था दया पर मुंह ना लगा पाया. म्हणजेच 17व्या चेंडूवर त्यांच्याकडे स्ट्राईक आली, पण त्यांना काय त्या स्ट्राईकवर एअर स्ट्राईक करता आली नाही, ते बाद झाले. आणि आता नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. आशिष कुंभार जे कॅप्टन आहेत बावधनचे, किरण कुंभार कॅप्टन आहेत. ओके. आणि त्यांचे सुपुत्र आहेत, किरण कुंभारचे सुपुत्र आशिष कुंभार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. फ्रेश बॅटर. ओ पुढे पोचले, चालत पोचले होते पिचिंग पर्यंत, पण कनेक्शन होत नाही. बॅट आणि बॉलचं चांगलं षटक पाहायला मिळतंय मारुंजी संघाकडून. बाळू यांचं 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकां समाप्तीनं धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 2 विकेट्स 25 धावा, 25 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 आफ्टर 3. टीम बावधन अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एकूण 9 सामन्यांचं वेळापत्रक आपण पूर्ण करतोय आणि कुठल्याच सामन्यामध्ये षटकांची कपात होत नाही. ही देखील एक महत्त्वाची बाब या स्पर्धेची राहिलेली आहे, कारण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण पाहतो पहिल्या फेरीचे सामने 5-5 षटकांचे, 6-6 षटकांचे असते, पण त्यानंतर वेळ पाहता षटकांमध्ये कपात केली जाते. पण या ठिकाणी षटकांमध्ये कपात केली जात नाही. पहिला सामना जितक्या षटकांचा त्यापेक्षा 1 षटक शेवटच्या सामन्यामध्ये जास्त असतं. म्हणजे 9वा सामना जो आहे वेळापत्रकातला तो 6 षटकांचा असतो. तर ती तरतूद आयोजकांनी व्यवस्थित केलेली आहे, कारण प्रकाश झोताची व्यवस्था या मैदानावर आहे. त्यामुळे एक चांगलं फेअर क्रिकेट खेळाडूंना खेळता यावं त्यासाठी प्रयत्नशील आहेत आयोजक. 3 षटकांचा खेळ संपून धावसंख्या 25 झाले, 2 गडी बाद. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये नक्कीच आता कुठेतरी मोठा खेळ फलंदाजांकडून व्हायला हवा. 50-60चा हा मॅजिकल फिगर तुम्हाला गाठायचा असेल तर नेरे संघाचे कॅप्टन आलेले आहेत, ते प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांना जुना बॉल हवाय. चला नवीन बॉलर तुम्हाला पाहायला मिळतील. 4थ्या क्रमांकाच्या षटकासाठी येतील अनिकेत येतील. अराउंड विकेटनं आउटसाइड एज बॉल बॅकवर्ड पॉइंटला, पण प्रसंगावधान चांगलं क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. त्यांना माहिती आहे की बॉल टप्पा घेतल्यानंतर टर्न होणार आहे आणि ते थांबले ज्या ठिकाणी ते होते. कित्येक वेळा क्षेत्ररक्षक घाई करतात, बॉलच्या मागे जातात आणि अशा वेळेला त्यांना चकून बॉल सीमारेषेच्या बाहेर पोहोचतो. एक्सपिरियन्स तुम्हाला खूप काही शिकवून जातो आणि तोच एक्सपिरियन्स पाहायला मिळालेला आहे क्षेत्ररक्षकाचा. किरण लांडे तुम्हाला पाहायला मिळतात, ज्यांचा उल्लेख आपण या अगोदर केला होता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, ओनली बॅट स्विंग, नथिंग एल्स. बघा खूप आवश्यक आहे तुमचा संपर्क बॉलशी व्यवस्थित व्हायला हवा. मिडल ऑफ द बॅट जो एक मॅजिकल कनेक्शन असतं, ज्यावर तुम्हाला जास्तीत जास्त धावा मिळण्याची शक्यता असते, ते काही पाहायला मिळत नाही आहे. धावसंख्या 26वर थांबलेली आहे. थर्ड बॉल अनिकेतचा, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, ऑन साईडला बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय, पण डेडिकेशन आणि स्टडी या 2 गोष्टी तितक्याशा जाणवत नाही आहेत. फक्त बॅट उगारली जाते, त्यावर अभ्यास देखील तितकाच आवश्यक आहे. गोलंदाज कुठल्या बॉलिंग पाथवर गोलंदाजी करतोय, त्याच्या पिचिंग झोन कुठला आहे, तुम्हाला थोडं जजमेंटल राहावं लागतं, अंदाज बांधावा लागतो की नक्की चेंडू येणार कुठे आहे. पण फक्त बॅट स्विंग तुम्हाला जास्त काही धावा देऊ शकत नाही. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळत आहेत गोलंदाज अनिकेत बुजडे यांच्या वतीनं. ऑफ ट्रॅकर, ऑफ तुमच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा, 1 धाव ॲड होईल एक्स्ट्राची, 1 धावीची वाढ. धावसंख्या पोहोचते 27 या आकड्यावर, 27 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. या पूर्ण डावामध्ये आढावा घेतला तर सुरुवात थोडीशी अटॅकिंग झाली, मध्यांतर थोडंसं शांत राहिलेलं आहे. शेवट आता काय होतोय ते पाहूया, कारण आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडू संपलेले आहेत या 4थ्या षटकातले आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज अनिकेत बुसडे यांनी. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा बॉल पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे येतील तोपर्यंत एक सिंगल मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. जर तुमच्या वतीनं जर संघाचं नुकसान होते किंवा तुमच्या वतीने जर धावा मिळत नाहीये, अशा वेळेला तुमचा सहखेळाडू सुद्धा तुमच्या मदतीला येऊ शकतो
आणि अनिकेतच्या वतीनं तेच केलं गेलं. एक सिंगल पूर्ण करून स्ट्राईकवर तर आणलेलं आहे. ते म्हणजे फलंदाज आशिष शुक्लावत, ज्यांच्या वतीनं 17 धावांचं योगदान मिळालंय. म्हणजे या डावामध्ये सर्वात जास्त योगदान आशिष शुक्लावत यांचंच आहे बावधन संघासाठी. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, खूप चांगल्या पद्धतीनं कॉपीबुक स्टाईल बॅटिंग पाहायला मिळते. बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार, फ्लॅटेड 6 षटकार. यावेळेस बॅकफुटला बॅलन्स करून कट केले, बॉलला खाली क्षेत्राची निवड करताना बॉलला थेट पाठवलेलं आहे बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. प्रॉफिटेबल बॅटिंग काय असते त्याचा नजराणा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो शुक्लावतच्या वतीनं. 4 धावा वाढतील, धावसंख्या पोहोचते 38. करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. 6 चेंडूचा खेळ या पहिल्या डावातला बाकी आहे आणि पाहूया या ठिकाणी आता या शेवटच्या 6 बॉल्समध्ये धावा किती ॲड होतील धावफलकामध्ये न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन संघासाठी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असणार आहेत आशिष कुंभार आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आशिष शुक्लावत. बाळू ऑन साईडला स्वीप करायचं होतं पण सॅक्रिफाईस करावं लागणार आहे आता आशिष कुंभारला, कारण त्यांच्या वतीनं तितक्या धावा मिळत नाही संघाला जितकी अपेक्षा आहे. धावचीच्या स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद. आशिष कुंभार, धक्का बसतोय 3रा. शेवटचे 5 बॉल्स बाकी आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला आशिष शुक्लावत असणार आहे. आदित्य राजावत असतील, माफ करा. आशिषकडे आता स्ट्राईक गेले आणि योग्य ते स्ट्राईक त्यांच्याकडे आहे. 5 चेंडू त्यांच्याकडे आहेत. पाहूया 5 चेंडूवर बावधन संघ कुठपर्यंत मजल मारतोय. ऑफस्टरच्या बाहेरचा बॉल स्लॅश केलंय, बॉलला हवेच्या झोतावर पाठवून दिलंय. जीप कव्हर सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. नाही थांबणार, नाही झुकणार, नाही वाकणार. प्रत्येक बॉल पाठवून सीमारेषा पार, षटकार. चव्वेचाळीस धावा 3 गडी बाद. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. व्हाईट बॉलची भर पडेल, अजून एक एक्स्ट्रा मिळेल न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधनला. धावसंख्या पोहोचते 45 या आकड्यावर. आता सुस्थितीत आहे न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन हा संघ म्हणू शकतो आणि त्याचं क्रेडिट जाते आशिष शुक्लावत यांना, ज्यांनी 33 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस कॅन बी डेंजरस बट मिसफील्ड. या गोष्टी नको आहेत, कारण ज्या फलंदाजाने तुम्हाला डोकेदुखी दिलेली आहे त्या फलंदाजाला बाद करण्याची सोपी संधी होती आणि ती संधी हातातून निसटलेली आहे. दरम्यान या 3 धावा आपण जोडणार आहोत धावफलकामध्ये. धावसंख्या पोहोचते 48 या आकड्यावर. मी जसा उल्लेख केला की फुल टॉस कॅन बी डेंजरस समटाइम्स आणि तेच पाहायला मिळालं होतं. एक आमिष दिलं होतं फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी आणि ट्रॅप रचला होता आणि ट्रॅपमध्ये फलंदाज फसणार होता.
पण सुदैवाने ते बचावलेले आहेत. स्ट्राईक आता आदित्य राजावत यांच्याकडे पोहोचते. 48 धावा 3 गडी बाद. बॉलर तयार बाळू. धीम्या गतीचा बॉल, सरळ बॅटचा वापर करताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, पण सरळ बॅटचा वापर करताना त्या ठिकाणी कुठली एक युज्युअली फिल्डिंग नसते आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलताना बॉलला थेट पाठवलाय स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार. 4 चौकार. स्टडी अँड फॉलो. क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टीला महत्त्व आहे आणि स्टडी फलंदाजाची की सरळ रेषेमध्ये खेळताना धावा आपोआप चांगल्या मिळतील आणि त्या धावा मिळालेल्या आहेत. 50 ओलांडलेली आहे न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधनने. 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 52 झाले. 3 गडी बाद. 52 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. आतापर्यंत या षटकामध्ये चांगल्या धावा कव्हर केलेल्या आहेत, कारण एकंदरीत 13 धावा मिळालेल्या आहेत या षटकामध्ये. जी आवश्यकता होती ती आवश्यकता फलंदाज आशिष शुक्लावत पूर्ण करताना पाहायला मिळालाय. आदित्य राजावत स्ट्रायकिंग एंडला. आता पाहूया त्या ठिकाणी नक्की काय होते. फलंदाजाने तो धाव घेतलेली आहे. फलंदाज बाद होणार आहे. बघा, जर स्ट्राईक होती आशिषकडे, शुक्लावतकडे, तर 3 धावा पूर्ण करण्याची गरज काय होती. ते 2 चेंडू अजून खेळू शकले असते खेळपट्टीवर थांबताना, पण तसं काय घडलं नाहीये. अशा पद्धतीने 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांचा खेळ संपून धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती झालेली आहे 52 धावा आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. लेट्स सी, आपण टार्गेट आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. 5 षटकाचा खेळ संपला. 52 धावा झालेल्या आहे. जिंकण्यासाठी 30 चेंडू 53 धावांची गरज असेल टीम मारुंजीला. चला करूया टॉस. 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतील, नेरे आणि बालगुडी. चला, नेरे आणि बालगुडी या टॉससाठी आपण पुढच्या डावामध्ये समालोचन कक्षामध्ये करणार आहोत बदल. ऐकणार आहोत आवाज योगेशजींचा. धन्यवाद. स्टे ट्यून ऑन क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स. त्रेपन्न धावेंचा आव्हान मैदानाच्या आतमध्ये जे श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी या संघाच्या समोर ठेवलंय. चला, दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत. एका बाजूला असेल भालगुडी आणि एका बाजूला असणार आहेत नेरे. तर चालेल, भालगुडी कॅप्टन कॉल देत आहेत, मग त्यांना चॉईस द्या. चॉईस द्या. मग आपण कॉईन स्पिन करूया. हे कॉल देतील. चला, स्पिन द कॉईन. बालगुडीचे कॅप्टन कॉल देतील. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. तर नाणेफेक बालगुडीने जिंकलेली आपल्याकडे वेळ आहे आणि दोन्हीही अनुभवी आहेत, तर मला थोडी चर्चा करायला आवडेल. तर आपला निर्णय काय असेल? बॉलिंग. हे सीझन कसं राहिलं भालगुडीसाठी? या गावामध्ये किती ट्रॉफीज गेलेल्या आहेत? नाही, पण ह्या सीझनमध्ये नाही. मग या स्पर्धेसाठी काही सराव, वेगळा सराव? सराव आहे. पूर्ण टीम स्टेबल आहे, कोणाच्या अनुपस्थिती? नाही, पूर्ण टीम स्टेबल आहे. व्हेरी गुड. खूप चांगला अप्रोच. नेरे संघाचे कॅप्टन या, थोडी चर्चा आपण देखील करूया या प्लीज. आम्हाला पण बरं वाटते जेव्हा नवनवीन कॅप्टनशी आम्ही चर्चा करतो. तर आपण जर नाणेफेक जिंकली असती तर आपण काय निवडलं असतं? फिल्डिंग केली असते. तोच प्रश्न तुमच्यासाठी की हे सीझन आतापर्यंत नेरे संघ कसा खेळलाय? नेरे संघ चांगला खेळत आलाय आणि यापुढे देखील चांगला खेळत राहील. जर नेरे संघाच्या सुधारणेची जर आपण चर्चा केली तर तुम्हाला काय वाटते, कुठल्या झोनमध्ये नेरे संघाने सुधारणा केली पाहिजे ॲज अ कॅप्टन?
तसं तर बघायला गेलं तर दोन्ही झोनमध्ये चांगले खेळत आहेत, पण थोडी मिस्टेक होत असते, चुका होत असतात, त्या आम्ही सुधारतो. व्हेरी गुड. ते खूप आवश्यक आहे चुकांना सुधारणा करणं. तर भालगुडे संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि निरे संघाला करायची आहे फलंदाजी. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये, ऐकूया आवाज योगेश सरांचा. धन्यवाद. स्टे ट्यून ऑन क्विक लाईव्ह स्पोर्ट्स. धन्यवाद सर, मनापासून आभार. नमस्कार मंडळी, रामराम सरांचं पुन्हा एकदा स्वयंभू श्री रामेश्वर करंड बुकुम या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. पहिला डाव संपलाय, बनवल्या गेल्या त्या 52 धावा, 53 धावेंचं आव्हान कौशल जगताप आणि काळूराम लांडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी या संघाकडून तयार झाली आहे. तर षटक क्रमांक पहिलं घेऊन कॅप्टन किरण कुंभार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली. एक जबरदस्त सुरुवात खऱ्या अर्थानं पहिल्याच ओव्हरमध्ये दत्ता यांनी केली पहिल्या डावामध्ये. तदनंतर प्रत्येक षटकामध्ये सुंदर गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. अंतिम षटक थोडंसं महागडं जरूर ठरलं. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये रन जरूर आल्या, परंतु धावफलकावरती 5 षटकांच्या खेरीज बनवल्या गेल्या त्या 52 धावा. या 53 धावेंचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे फलंदाज पहिल्या चेंडूवरती कौशलनं सिंगल घेतले, स्ट्रायकर इंडला गेलाय. पुन्हा एकदा किरण तयार. त्यावेळेस इनसाइड आउट ओव्हर कव्हर्स, जबरदस्त स्ट्रोक, क्रिकेटचा क्लास आणि सौंदर्य दाखवणारा काळूराम लांडे यांचा बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळतोय चौकार. थँक्यू विजय. 5 धावा धावफलकावरती बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी या संघाचे भक्कम आधारस्तंभ खऱ्या अर्थानं समीर शेठ जगताप प्रामुख्याने उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तालुक्यामध्ये कुठल्याही गावामध्ये कुठल्याही शहरामध्ये त्या ठिकाणी स्पर्धा असली की प्रामुख्यानं संघासाठी एक आधार म्हणून उभे राहणारे समीर शेठ जगताप प्रामुख्याने उपस्थित झालेत. मनापासून स्वागत आहे. जवळ मैदानामध्ये चौकार आलाय. चौकारानं स्कोर कार्ड पुढे गेले 5 या अंकावरती. दरम्यान या वेळेचा चेंडू लिफ्ट केलाय, सोडून दिलाय उजव्याष्टीच्या खूपसा बाहेरचा बॉल. मैदानाच्या आतमध्ये वाईट चेंडू पाहायला मिळेल. टॉफुलकावरती 1 ने वाढ, 6 धावा स्कोर कार्ड वरत आहेत. भुगाव क्रिकेट क्लब भुगाव या संघाचे अष्टपैलू खेळाडू ॲडव्होकेट मिलिंद दादा सनस यांचं शुभागमन मनपूर्वक स्वागत आहे. त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहेत. मनापासून स्वागत. वेळेचा चेंडू पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न ऑन साइडला, शॉट मिड विकेटला. आदित्य राजवतचा जबरदस्त स्टॉप, फेकी वेगवान आहे. एक सिंगल या चेंडूवरती येईल. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी हा संघ जर पाहिला तर या संघाची प्रामुख्यानं ताकद जर काय हा प्रश्न विचारला तर निश्चितच उत्तर समोर येईल. या संघाची गोलंदाजी आणि या संघाचे फिल्डिंगचे एफर्ट. फलंदाजीमध्ये देखील हा संघ मित्रांनो तितकाच तगडा ताकदवर आहे, परंतु अगदी जर पाहिलं गेलं तर या संघाची गोलंदाजी आतापर्यंत खऱ्या अर्थानं कित्येक सामन्यांमध्ये या संघाला निश्चितच बल देताना पाहायला मिळाली. दरम्यान चेंडू हवेत, फटका फसलाय. आतिश कुंभार, ओ हो, यावेळेस काय होतंय. हाताचं कमळ त्या ठिकाणी जरूर केलं होतं. त्या कमळामध्ये अलगद त्या ठिकाणी चेंडू येऊन पडणार होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये अंतिम क्षणी झेल निसटलाय आणि 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड पुढे जाईल. नऊ धावा मैदानाच्या आतमध्ये बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. षटक क्रमांक पहिलं कौशल जगतापला मैदानाच्या आतमध्ये जीवनदान दिले गेले. पहिलं षटक न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन या संघानं देखील या सीझनला खऱ्या अर्थानं चांगला खेळ साकारलेला आहे. सुरुवातीला काही स्पर्धेमध्ये अडखळताना जरूर पाहायला मिळाला, तदनंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये एक दर्जेदार खेळ न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन या संघाचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. 9 धावा धावफलकावरती. कौशलसाठी पुन्हा एकदा ओव्हर पिचचा बॉल, फटका तर फसलाय. यावेळेस मात्र सुटका नाही. बॅटच्या अगदी स्टो एंडला त्या ठिकाणी चेंडू मिडल झाला होता. तदनंतर जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये एक सुंदर झेल, कॉट अँड बोल्ड, विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती. शेवटच्या बॉलवरती विकेट येताना पाहायला मिळालाय.
स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मान्यवरांचं शुभाग म्हणताना पाहायला मिळते. नेरेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक ग्रामपंचायत सदस्य आदरणीय तेजसदादा शिंदे प्रामुख्याने उपस्थित आहेत. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. अष्टपैलू खेळाडू आणि उद्योजक निखिलदादा येळवंडे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे अष्टपैलू खेळाडू उद्योजक सूर्यदादा जाधव, ऋत्विकदादा जाधव देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज खऱ्या अर्थानं नेरे संघ आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहे. यानंतरच्या मॅचमध्ये नेरे संघ आपल्याला पाहायला मिळेल. टॉस भालगुडी संघाने जिंकला, निर्णय घेतला प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं घेऊन आतिश कुंभार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. याच मैदानावरती आतिश कुंभारनं एक ॲक्टिवा बाईक पटकवलेली आहे मित्रांनो. 2022चा भुगाव करंडक, त्या भुगाव करंडकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची याच मैदानावरती टू व्हीलर बाईक पटकवणारा आतिश कुंभार, मुळशी तालुक्याचा बायकर मॅन. बावधन संघाकडे 2 बायकर मॅन आहेत. रॉकी राजावत यांना आपण पाहिलं फलंदाजी करताना तितकेच ते महत्वाची कामगिरी करू शकले नाहीत. पहिल्या चेंडूवरती बाद झालेत, परंतु ते देखील मुळशी तालुक्यामध्ये बायकर मॅन या नावाने प्रसिद्ध आहे. मानाचा मुळशी करंडक म्हाळुंगेच्या स्पर्धेमध्ये टू व्हीलर स्प्लेंडर बाईक पटकवणारे रॉकी राजावत त्या संघामध्ये. परंतु दुसऱ्या बाजूनं करण उर्फ काळूराम लांडे बिग हिट तर केलाय, परंतु क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये टिपेल. शानदार झेल, संघाला पडेल दुसरं खिंडार, फलंदाज बाद. नऊ या अंकावरती संघाला 2 धक्के त्या ठिकाणी बसलेले आहेत. केवळ आणि केवळ 9 धावा तो फलकावरती मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 च्या शेवटच्या बॉलवरती विकेट आला. षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट येते. आतिश कुंभार मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवत आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं सुनील काका मारणे यांचं शुभागमन आपलं मनापासून स्वागत आहे. क्रिकेट या खेळाची खऱ्या अर्थानं प्रचंड आवड आणि प्रचंड वेळ असलेलं व्यक्तिमत्व. तालुक्यामध्ये होणाऱ्या मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये आपण खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं उपस्थित होताना सुनील काका यांना पाहतो. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल आतिश कुंभार गोलंदाजीच्या मार्कवरती पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय. सातत्यानं आपण पाहतोय मुळशी तालुक्यामध्ये एक मोठं नावलौकिक मिळवलेला आतिश कुंभार आहे. कित्येक स्पर्धांमध्ये बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकवणारा आतिश कुंभारला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आपल्या संघासाठी जो षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय. या संघामध्ये निश्चितच जर आपण चर्चा केली. हॅलो 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 चेक. एक सिंगल धाव्या दरम्यान येते. एका सिंगलच्या बरोबरच धावफलकावरती 10 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 21 चेंडू आणि 43 धावा. 50+ धावा या मैदानावरती, या खेळपट्टीवरती. मातीची विकेट, मातीची खेळपट्टी. अगदीच जर पाहिलं गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये, संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रॉपर रोलिंग त्या ठिकाणी विकेटवरती होताना आपण पाहतो. एक अप्रतिम दर्जाचं विकेट या मातीच्या विकेट, मातीच्या खेळपट्टीवरती खऱ्या अर्थानं खेळत असताना निश्चितच गोलंदाजांना त्याची पुरेपूर फायदा आहे. फलंदाजांना देखील खेळपट्टी त्या ठिकाणी जरूर पूरक आहे. परंतु गोलंदाज देखील प्रतिभावान गोलंदाजी खरं तर करत असताना कित्येकदा आपल्या संघासाठी मोठमोठे विक्रम गोलंदाजाच्या नावावरती या खेळपट्टीवरती देखील आहेत. हो, यावेळेस हलक्या हाताने चेंडू कट करण्याचा प्रयत्न. संकेतच्या बॅटवरती चेंडू तितकासा मिडल होणार नाही. बॅटची आतील. हॅलो. एक सिंगल धाव्या चेंडूवरती येईल आणि एका सिंगलच्या बरोबर धावफलकावरती 11 धावा. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय झेल टिपला जातोय. फलंदाज किरण बुचडे बॅक टू द पवेलियन. अकरा या अंकावरती संघाला 3 मोठे धक्के बसले. 3 फलंदाज बाद झालेत.
केवळ आणि केवळ 53 धावांचा आव्हानाचा पाठलाग मैदानामध्ये सुरू आहे. पहिलाच सामना सकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारून हा संघ धावेंचा हॅलो चेक 3 गडी बाद 11 धावा दफुलकावरती मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 18 चेंडू 42 धावांची गरज. 18 चेंडूंवरती जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ज्या दफुलकाची गरज श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी या संघाला होती त्या धावा दफुलकावरती आलेल्या नाहीयेत. फक्त 11 धावा आल्यात. 3 फलंदाज देखील बाद झालेत. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये कौशल तदनंतर काळूराम दांडे बाद झाले. मैदानाच्या आतमध्ये किरण बुचडे देखील स्वस्तामध्ये माघारी परतलेले आहेत. केवळ 11 धावा शेवटचे 18 चेंडू 42 धावांची गरज. गोलंदाज रॉकी राजवत षटक क्रमांक 3 मध्ये. यावेळेस इनसाइड आउट चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट रिजनला डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. आशिष वेगाना चेंडू पर्यंत पोहोचतायत. फेकी अप्रतिम आहे आणि तदनंतर 2 धावा या चेंडूवरती मिळतील. या 2 धाव्यांच्या बरोबरच संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. शेवटचे 17 चेंडू 40 धावांची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पहिला सामना आजच्या या 3ऱ्या दिवसातील दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना आहे. एक सिंगल धाव्या चेंडूवरती येते आणि एका सिंगलच्या बरोबरच धावफलकावरती वाढ 14 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस अजिंक्य बिघिटचा प्रयत्न करतायत परंतु मैदानाच्या आतमध्ये यावेळेस देखील चेंडू बॅटवरती कुठल्याही प्रकारे संपर्क होणार नाही. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू पाहायला मिळेल. 14 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा डॉट चेंडू. एका डॉट बॉलवरती आकडे पूर्णपणे बदलत आहेत. शेवटचे 14 चेंडू 39 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये जर स्कोर आपण पाहिला तर 20 धावा होत्या. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना या दुसऱ्या डावामध्ये धावफलकावरती बऱ्याच वेळानंतर चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. अजिंक्य बुचडेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. हॅलो हॅलो चेक. तीन गडी बाद धावफलकावरती 18 धावा आहेत. शेवटचे 13 चेंडू 35 धावांची गरज. 13 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा अजिंक्यच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात आहेत. चेंडू अडवत आहेत. केवळ एकेरी धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती येते. 18 चेंडूंचा डाव संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 19. 12 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 34 धावा. पहिल्या 18 चेंडूवरती जवळपास आपण पाहतोय 6च्या सरासरीनं धावफलकावरती 19 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये इथून पुढच्या तुम्हाला 17 धावा ह्या कमीत कमी गरजेच्या असणार आहेत. 12 चेंडू 34 धावांची गरज असताना नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळतील. 5 षटकांच्या लढतीमध्ये आपण पाहतोय एक गोलंदाज त्या ठिकाणी 2 षटकं जरूर हाताळू शकतो. आतिश कुंभार पहिल्याच ओव्हरमध्ये मैदानाच्या आतमध्ये या अगोदरच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये वैयक्तिक आतिशचं पहिलं संघाचं दुसरं त्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च करत 2 मोठे विकेट मिळवले होते आणि त्यानंतर श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारून हा संघ बॅकफूटवरती जाताना पाहायला मिळालाय. 12 चेंडू 34 धावा. दरम्यान पुन्हा एकदा आला जबाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आतिश कुंभार
डॉट बॉल. चांगली सुरुवात या षटकामध्ये देखील मैदानाच्या आतमध्ये करतायत. सातत्यानं मुळशी तालुक्याच्या संघाकडून आतिश कुंभार खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. व्यावसायिक क्रिकेटच्या गटामध्ये देखील खऱ्या अर्थानं कित्येक संघांमध्ये आतिश कुंभार या खेळाडूला आपण पाहतो. लीडरबोर्डचं क्रिकेट देखील गाजवणारा आतिश कुंभार आहे. आणि याच दरम्यान पुन्हा एकदा डॉट बॉल. टप्पा पडल्यानंतर बरीचशी उसळी चेंडूने घेतली. अक्रॉस द बॅट अजिंक्यनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 10 चेंडू 34 धावा. पहिल्या डावामध्ये असं वाटलं होतं निश्चितच हे साधं सोपं आव्हान आहे, मारुंजी संघ सहज पद्धतीने त्या ठिकाणी चेस करेल, परंतु क्रिकेटचा खेळ कुठल्याही प्रकारच्या धावफलकाची विजयाची गॅरंटी जरूर नसते. आणि याच दरम्यान अजिंक्य बुचडेच्या बॅटमधून यावेळेस मात्र संघर्षाचा शंखनाद करणारा येतोय दणदणीत खणखणीत षटकार. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी हा संघ देखील आपण पाहतोय. निश्चितच पहिला सामना या दोन्ही संघांचा आहे
पाहूया पहिल्या सामन्यामध्ये कुठला संघ विजयी पताका फडकवताना जो पाहायला मिळेल. रनआउटचा चान्स दरम्यान 2 धावा या चेंडूवरती येतील आणि या 2 धाव्यांच्या बरोबरच 3 गडी बाद 29 धावा. शेवटचे 4 चेंडू. 24 धाव्यांची गरज. 4 चेंडूवरती 4 मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि या दरम्यान बॅटची कडा एस्टेनच्या पाठीमागे मात्र झेल टिपलाय. धक्का क्रमांक 4 फलंदाज संकेत कळंबे बाद. जयदेव राजावत आपण पाहतो एस्टेनच्या पाठीमागे झेल टिपताना जरूर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करताना आदित्य राजावत यांना आपण पाहतोय. अगदी जर पाहायला गेलं तर गोलंदाजीच्या मार्कवरती आदित्य राजावत. एस्टेनच्या पाठीमागे आदित्य यांचे पिताश्री आहेत जयदेव राजावत. अगदीच 2 ते 3 किंवा 3 ते 4 म्हणू आपण. 3 ते 4 कुटुंबांमध्ये मित्रांनो हा संघ आहे. त्यामध्ये कुंभार फॅमिली आपल्याला पाहायला मिळेल, त्यामध्ये राजावत फॅमिली आपल्याला पाहायला मिळेल, शुक्लावत फॅमिली आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बाहुधन हृदयच्या अधिक खरं तर या संघातील खेळाडू हे 40+ आहेत. निश्चितच एक तगडा ताकदवर संघ म्हणून खऱ्या अर्थानं मुळशी तालुक्यामध्ये या निश्चितच संघाची ख्याती राहिलेली आहे. दरम्यानचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये विकी सुरेख आहे. दरम्यान 2 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारून या संघ पराभवाच्या खाई सापडलाय. विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना, विजयाच्या दिशेनं आगेकूच करताना आपण पाहतोय न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बाहुधन या संघाला. दरम्यान बाळू लांडे यांच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त स्ट्रोक. फलंदाजांना सूर गवसलाय परंतु बराचसा उशीर झाला. चेंडू फरार. सीमारेषा पार येतोय चौकार. हो, यावेळेस शेवटचा बॉल आणि या शेवटच्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज बाळू बाद होत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये विजयी सलामी दिली न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बाहुधन या संघानं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे देखील मनापासून आभार. या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण वळणार आहोत. पहिलाच सामना आणि या पहिल्या सामन्यामध्ये एक दर्जेदार खेळ जो न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बाहुधन संघाकडून पाहायला मिळाला. मोठ्या फरकाने हा सामना निश्चितच जिंकलेले आहेत. नेट रन रेट तो देखील अतिशय महत्त्वाचा प्रत्येक संघासाठी असणार.